we are going to study geometric construction. First of all, we have to revise certain constructions which are studied in 9th and 8th standards. First construction is to construct the perpendicular bisector of given line segment. First question is, draw segment AB of length 8 cm and construct its perpendicular bisector. आपल्याला 8 सेंटीमीटरचा AB हा सेगमेंट हा ड्रॉ करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळी इथून 1च्या अगोदर जी लाईन दिसते तुम्हाला, त्या लाईनपासून हे कन्स्ट्रक्शन आपण स्टार्ट करायचं आहे. आपण रीडिंग मेजरिंग हे स्टार्ट करायचं आहे. एट सेंटीमीटर मी मार्क करून घेतलेले आहेत. आता मी सेगमेंट त्यामधून एक काढणार आहे. गिव नेम्स टू द points, end points of the segment as AB. Then we have to draw perpendicular bisector. Take greater than half of the length of segment AB. अर्ध डिस्टन्स अंदाजे इथपर्यंत येईल, त्यापेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स आपण घ्यायचं आहे. ए बीचं अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं आहे आपण. अँड ड्रॉ आर्क्स फ्रॉम पॉईंट ए टू द बोथ साइड्स ऑफ द सेगमेंट ए बी. अगेन ड्रॉ आर्क्स फ्रॉम point B to the both sides of the segment AB. Mark intersecting points of these two arcs and join these 2 points, these 2 intersecting points of arcs, and draw a line दिस लाईन आपण याला L म्हणूया. लाईन L मी इथं डार्क करून दाखवते फक्त ती. लाईन L bisects the segment AB, म्हणून आपण इथं मार्क करतोय 2. गिव नेम टू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन L अँड सेगमेंट AB. M असं मी त्याला नेम दिलेलं आहे त्या पॉइंटला. दिस पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. अँड तुम्ही जर अँगल याचा बघितला, line L makes right angle to the segment with the segment AB. So we have to give mark of right angle at point M. Line L is perpendicular bisector of segment AB. याचे मेजरमेंट्स आपण लिहूया. AB 8 सेंटीमीटर्स. इथं तुम्ही इंटरसेक्टिंग पॉईंट्स जे आहेत त्यांना पण नेम्स देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी दिलेले आहेत इथं PQ. सेकंड कन्स्ट्रक्शन, टू construct the bisector of any given angle. Our question is, draw angle ABC which is of measure 110 degree. Construct its
बायसेक्टर. आपण ऑब्च्युस अँगल हा घेतलेला आहे 110. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्स्ट्रक्ट angle ABC. Draw a ray BC. रे घेतलेला आहे आपण BC. बीच्या इथं आपल्याला 110 डिग्रीचा अँगल हा दाखवायचा आहे. प्रोट्रॅक्टर हा पण या प्रकारे सेट करायचा आहे. तुमच्या प्रोट्रॅक्टरचं सेंटर जो आहे तो बरोबर बी वरती सेट करायचा आहे आणि हा जो रे आहे त्या रेवरती तुमची जी झिरोची लाईन आहे ती झिरोची लाईन ही सेट करायची आहे. सेंटर बी या पॉईंटवरती, लाईन ही रेवरती असणार आहे. अँड स्टार्ट्स फ्रॉम द झिरो विच इज प्रेझेंट ॲट द राईट साईड. आता तुम्हाला दोन ठिकाणी झिरो दिसत आहेत. या सेंटरच्या राईटला पण आहे आणि सेंटरच्या लेफ्टला पण झिरो आहे. आपल्याला 110 डिग्री काढायचा आहे अँगल. त्यामुळे झिरो राईट साईडचा घेऊन आपण आपला जो सेगमेंट आपला जो रे आहे तो राईट साईडला आहे. त्यामुळे आपण इकडून स्टार्ट करतो आहे. 0, 10, 20, तिकडून 90, 100 अँड 110. हा जो बरोबर आहे तो मार्क घ्यायचा आहे आपण. 0 पासून 110 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, मार्क केलेला आहे. देन जॉईन पॉइंट बी अँड दिस मार्क ऑफ 110. and draw a ray. Give name to this ray as ray BA. Now we have to construct angle bisector of the angle ABC. हा ABC आहे तो 110 चा आहे. आपण याचं मेजरमेंट लिहून ठेवूया 110 डिग्री. Now take any distance from the point B. कुठलंही तुम्ही डिस्टन्स कितीही घेऊ शकता. एवढं घेऊ शकता किंवा एवढं पण घेऊ शकता. C पॉईंटपर्यंत घेऊ शकता. टेक एनी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट B and draw arcs which intersect ray BC and ray BA. Again take distances from of these two arcs. या आर्क पासून या आर्क पर्यंतचा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि या दोन जे आर्क्स आपण आता नवीन काढलेले होते त्यापासून दोन आर्क्स हे परत कन्स्ट्रक्ट करायचे. म्हणजे बी पासून पहिल्यांदा आपण दोन आर्क्स काढल्या, त्या दोन आर्क्स मधला डिस्टन्स घेऊन पुन्हा दोन आर्क्स काढलेले आहेत आपण इथं. देन join the intersecting point of these two arcs and the point B. Draw a ray from point B. Give name to this ray BD. मी इथे डार्क करून दाखवते तो.
दिस इज आवर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. तर हे जर तुम्ही मेजर केलेत दोन अँगल्स ABD अँड अँगल CBD, तर हे दोन्ही अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत अँड दीज टू अँगल्स शुड बी हाफ ऑफ 110 डिग्री, मीन्स 55 डिग्री. तर तुम्ही मेजर करू शकताय. हे कसे मेजर करायचे बघा. BC वरती अँगल बायसेक्टर ठेवायचा आहे. B पॉईंटवरती सेंटर, रेवरती 0ची लाईन मेजर करायला लागायचं आहे. राईट साईडपासून 0, 10, 20, इकडं तुम्हाला दिसेल 55. तसंच B वरती पुन्हा सेंटर हा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. 0 लाईन या अँगल बायसेक्टरवरती ॲडजस्ट करायचे आहे. अगेन स्टार्ट मेजर 10 काउंट करायला लागायचे आहे. 10, 20, 30, 40, 50 अँड 55. बरोबर दोन्हीही अँगल्स काय आहेत 55 डिग्री आहेत, म्हणजे आपला अँगल बायसेक्टर हा करेक्ट आहे. Now we have to construct angle bisector of acute angle. Again draw a ray BC. Take distance, take 60 degree angle. आता आपण इथं पुन्हा असं केलं आहे बघा. प्रोट्रॅक्टरचा सेंटर हा B वरती, रेवरती आपली 0ची लाईन आहे ती ॲडजस्ट केलेली आहे. 0 राईट साईडपासून आपण काउंट करायला लागलो आहे. 0, 10, 20, 30, 40, 50 अँड 60. जॉईन दिस मार्क्स. मार्क जो आहे आपण केलेला 60 डिग्रीचा. जॉईन दिस मार्क विथ द पॉइंट B and draw a ray. The angle ABC is of 60 degree. Again we have to draw angle bisector of this angle ABC. Take any distance from point B and mark arcs or draw arcs on the ray BC and ray BA. आता हे जे आपण मार्क्स केले त्याच्या आर्कचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत BC आणि रे BA बरोबर. अगेन take a certain distance and draw arcs from these two points. रे पासून आपण काय करतोय परत आर्क्स काढतोय. इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ these two arcs आपण त्याला D म्हणूया. जॉईन B and point D. And draw a ray. This ray BD is angle bisector of angle ABC. आता हे दोन्ही अँगल तुम्ही जर मेजर केलेत तर ते 30-30 असले पाहिजेत. हाफ ऑफ 60 आपण मेजर करून बघूया. B वरती आपण सेंटर ठेवलेला आहे.
रेवरती हा जो अँगल बायसेक्टर आहे त्याच्यावरती 0ची लाईन सेट केलेली आहे. यू कॅन ऑब्झर्व दॅट द गिवन अँगल इज ऑफ 30 डिग्री. अगेन वी कॅन मेजर द अँगल BDBC. BC वरती आपण सेट केलेला आहे हा प्रोट्रॅक्टर आणि हा अँगल आपण मेजर करू शकतो 10, 20 and 30. Then we can say that angle DBC is of 30 degree and angle ABD it is also 30 degree. हा आणि हा 30 डिग्री आहे म्हणजेच BD हा काय आहे, इट इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC.